तर बातमी पालकमंत्री पदासंदर्भातलीच आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरण धनंजय मुंडेंना भोवलं का असा प्रश्न आता उपस्थित होतोय, कारण धनंजय मुंडेंचा पत्ता कट झालाय। अजित पवारांकडे पुण्यासह बीडचं पालकमंत्री पद असणार आहे, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे गडचिरोलीचं पालकमंत्री पद असेल। उपमुख्यमंत्री शिंदेंकडे मुंबई उपनगर आणि ठाण्याचं पालकमंत्री पद असणार आहे। संतोष देशमुख प्रकरण मुंडेंना भोवलं। उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे आणि बीडचे पालकमंत्री, धनंजय मुंडेंचा पत्ता कट। धनंजय मुंडेंना या यादीतून वगळले गेले। कुठेतरी बीडचे जे प्रकरण सध्या सुरू आहे त्याच्यामुळे पक्षाने वेट अँड वॉचची भूमिका नाही, अशातला काय भाग नाही। शेवटी आमच्या वाट्याला 8च पालकमंत्रीपद आलेली होती, त्यामुळे जो निर्णय घेतला तो पक्षाने साकल्याने विचारपूर्वक घेतलेला आहे। धनंजय मुंडे पक्षाचे नेते आहेत, निश्चितपणाने त्यांच्या संघटन कौशल्याचा उपयोग पक्ष नेहमी करत आला आणि उद्याच्या भविष्यामध्ये सुद्धा करेल।